आपण आहोत केळीच्या बागावरती आणि केळीच्या बागावरती शेतकरी एक चूक करत असतात. आता हा जो बाग आहे हा बाग आता 3.5 ते 4 महिन्याचा बाग आहे आणि या शेतात या शेतकऱ्यांनी जे पील काढत असतो आपण ते पील काढलेलं नाही. तर तुम्ही पाहू शकता आता पील न काढल्यामुळे जबरदस्त असं इथं जे काही आपले पील नाही काढलेले आहेत तर इथे जे काही पिलांची जी संख्या आहे त्याची माड एकदम अतिशय जबरदस्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही आपलं एक मेन झाड जे फोकस असतं तर ते झाडाचे जे अन्नद्रव्य आहे हे पील पण खात असतात. म्हणजे आपण जे काही एका झाडावर मेन फोकस 100% करत असतो ते पूर्ण मटेरियल किंवा आपण वॉटर सोल्युबल मायक्रोन्यूट्रन जे काही आपण बॅक्टेरिया वगैरे सोडत असतो ते पूर्ण त्या झाडाला पोचत नाही. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिले कुठलंही वॉटर सोल्युबलचं नियोजन करत असताना सर्वात पहिले आपण पिलं हे काढले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण खत द्या किंवा वॉटर सोल्युबल आपण जे काही ठिबकणी किंवा आपण ते जे नियोजन करत असाल फर्टिगेशन तर ते आपण पहिले पिलं काढून मग नंतर ते नियोजन केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून जे काही आपल्याला अन्नद्रव्य झाडाला देण्याचं जे आपले कार्य असेल ते 100% एका झाडावर फोकस असेल. त्यामुळे आपण सर्वात पहिले पिलांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि पिलं फर्टिगेशनच्या पहिले आपण काढलं पाहिजे.